नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शेवटी नात्यांमध्ये जो दुरावा आला होता तो दुरावा मात्र इथे आता लिगलीच एक होणार असतो. 6 महिन्यांचा कालावधी या चौघांना मिळाल्यानंतर यांच्या नात्यामध्ये अगदीच बहर येणार असतो. अगदीच एकमेकांचा रागराग करणारे, एकमेकांपासून लांब लांब करणारी ही चौघे सुद्धा आता एकत्र येताना आपल्याला पुढील काही भागामध्ये पाहायला दिसणार आहेत. पार्थ आणि काव्याचे 6 महिन्यामध्ये मैत्रीचं रूपांतर आता हळूहळू प्रेमामध्ये झालेलं असतं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यावर रम्याचा मात्र जळफळाट होणार असतो. सोबतच 6 महिन्यांच्या कालावधीचं सोनं करतच जीवा आणि नंदिनीच्या संसाराला सुद्धा प्रेक्षकांनो इथे बहर येताना आपल्याला दिसणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत. तर प्रेक्षकांनो, होतं काय, लग्न झालेलं असतं अगदीच अनपेक्षित पद्धतीने आणि त्यासोबतच विरुद्ध जोड्यांबरोबर. लग्न झाल्यापासूनच ज्या विरुद्ध जोड्यांबरोबर लग्न झालेलं असतं तेव्हाच नंदिनी आणि जो पार्थ आहे त्या दोघांनी खूप समजून घेतलेलं असतं, पण काव्या आणि जीवाने मात्र अजिबातच समजून घेतलेलं नसतं. पार्थने काव्यासाठी खूप गोष्टी केलेल्या असतात, पण त्याच्या बदल्यातच आता पार्थला अगदीच निगेटिव्हिटी आणि खूप काही बोलणं, ऐकणं, टोमणे हे सगळं ऐकावं लागलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम जीवा काव्याच्या प्रेमात असल्या कारणाने तो काव्याला विसरू शकलेला नसतो. नंदिनीने सुद्धा खूप काही गोष्टी त्याच्याबद्दल त्याच्यासाठी केलेल्या असतात, पण तरी सुद्धा इथे जीवाला तिच्या करण्याची किंवा ती सोबत आहे तिच्यासोबत आपण स्वतःहून पुढाकार घेत लग्न केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींची काहीही त्याला घेणं देणं नसतं. आणि त्यामुळेच आता 1 महिना झाल्याच्या नंतर पार्थ आणि नंदिनीने इथे घटस्फोट देण्याचं किंवा आम्हाला घटस्फोट हवा आहे असंच ठरवलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ते ठरवल्याच्या नंतर आता शेवटी 7 दिवसांचा कालावधी इथे जीवा आणि तिकडेच काव्याला देण्यात आलेला असतो. खरं तर त्या 7 दिवसांमध्ये यांचं मन वळवण्याचा खूप काही प्रयत्न ह्या लोकांनी केलेला असतो, पण मन वळवण्यामध्ये मात्र त्यांना यश आलेलं नसतं. अगदीच आता नुकतंच झालेलं आहे की आता काव्याने खिचडी बनवलेली असते आणि ती इथे घेऊन गेलेली असते. खिचडी घेऊन गेल्याच्या नंतर आता जो पार्थ आहे तो म्हणत असतो, हे सगळं तुम्ही का आणि कशासाठी करताय. तेव्हाच ती म्हणत असते, माझ्या मनामध्ये गिल्ट आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करते, पण मात्र आता हे सगळं करू नका. आणि तेव्हाच आता काव्या रडत असते. ती म्हणत असते, खरं सांगायचं तर तुम्ही मला ह्या नात्याच्या अगोदर कुठे भेटला असतात तर खूप छान वाटलं असतं, असंच इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट झालेली असते ते म्हणजेच की पार्थने इथे तिच्यासाठी लॉंग ड्राईव्हला विचारलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवा हे दोघांनी सुद्धा एकमेकांसाठी वेळ देण्याचं ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच आता नंदिनी जीवाला म्हणत असते, तुम्ही माझ्यासोबत डिनरसाठी याल का, असं म्हणूनच आता हे सगळेजण आपापल्या मार्गाला निघालेले असतात. खरं पाहायला गेलं तर तिकडे म्हणजेच जिथे ही लोक डिनरसाठी गेलेली असतात आणि ज्या ठिकाणी काव्य आणि पार्थ सुद्धा असतात आता त्यांच्याकडचं वातावरण खूपच सुंदर असतं. इकडे आता जो जीवा आहे तो इकडे सुद्धा नंदिनीचं मन जोपासण्याचं आणि सांभाळण्याचं प्रचंड काम करत असतो, पण नंदिनी मात्र अगदीच अवघडल्यासारखी वाटत असते. जीवाला असं वाटत असतं की आता सगळ्या गोष्टी सोयीस्कर होत्या, सगळ्या गोष्टी नीट होत्यात, पण प्रेक्षकांना तसं काहीच नसतं. ह्यांच्या मनामध्ये तर वेगळंच काहीतरी शिजत असतं आणि ते म्हणजेच की त्यांनी सोबतच घटस्फोटाचे कागद घेऊन गेलेले असतात. घटस्फोटाचे कागद घेऊन गेल्याच्या नंतर शेवटी जीवाने त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या असतात. कारण नंदिनीने असं सांगितलेलं असतं की तुम्ही ह्या पेपरवरती सह्या करा आणि मला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त करा, असंच आता ती बोलत असते. आणि तेव्हाच इथे जो काही पार्थ आहे त्याने सुद्धा काव्यासमोर हे सगळं काही ठेवल्याच्या नंतर तो सुद्धा म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीतून मला मुक्त व्हायचंय, नकोय मला कुठली जबाबदारी. आणि त्यासोबतच इथे जर तुम्ही हे सगळं असंच वागत राहिलात तर मी तुमच्या प्रेमात पडेल काव्या, असंच आता पार्थ इथे बोललेला असतो. आणि तेव्हाच आता इथे प्रेक्षकांना खूपच मोठ्या आणि जबरदस्त अशा ट्विस्टला सुरुवात झालेली असते. आता इकडे मानिनी समोर हे सत्य उघड झालेलं असतं. मानिनीला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्याच्या नंतर आता मानिनी खूपच मोठ्या धक्क्यामध्ये गेलेली असते, कारण आता इथे ह्या चौघांचे सुद्धा असे आयुष्य झालेले आहेत आणि त्यासोबतच इथे दोन्ही मुलांच्या संसाराचं असं झालेलं आहे, त्यामुळे तिला खूप जास्त वाईट सुद्धा इथे वाटलेलं असतं. आता मात्र इकडे जो काही जीवा आणि नंदिनी आहेत त्यांना लिगली ही सगळी प्रोसेस करून घ्यायची असते, म्हणूनच ते कोर्टामध्ये जातात. कोर्टामध्ये लिगली प्रोसेस करून घ्यायला गेल्याच्या नंतर आता जे काही ॲडव्होकेट आहेत ते म्हणत असतात, तुम्हाला असं इथे ह्या पद्धतीने करता येणार नाही, कारण
ते म्हणत असतात डिवोर्स घेण्याआधी किमान कायद्यानुसार तुम्हाला 6 महिने तरी एकत्र राहावं लागणार आहे. हवं तर हे तुमच्या नात्याची शेवटची संधी तुम्ही इथे समजू शकता, असंच इथे सांगण्यात आलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर आता त्यांच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसतो. इकडे मात्र पार्थ आणि काव्याला सुद्धा 6 महिन्याचा अवधी दिलेला असतो. अगोदरच पार्थ हा काव्याच्या प्रेमामध्ये पडत चाललेला असतो आणि सोबतच आता 6 महिन्याचं इथे त्यांना अवधी मिळालेला असतो. इकडे सुद्धा आता इकडे 6 महिन्याचा कालावधी मिळाल्याच्या नंतर खरं पाहायला गेलं तर जो जीवा आहे तो मात्र खूपच जास्त खुश झालेला असतो. तर इकडे काव्या सुद्धा खूप जास्त खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरी सुद्धा ह्या नात्याला कुठेतरी जाऊन काहीतरी मिळेल आणि त्यासोबतच जे काही पार्थला माझ्या मनाबद्दल जे काही गैरसमज झालेले आहे ते सुद्धा इथे दूर होतील, असंच इथे आता काव्य बोलत असते. आणि त्यासोबतच खरं पाहायला गेलं तर आता इथे नंदिनी समोर खूपच मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तिला असं वाटत असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे खरं तर व्हायला नको होत्या, पण हे सगळं असं झालेलं आहे. त्यामुळे आता तर माझ्याकडे कुठलाच पर्याय नाहीये की जीवाला स्वीकारण्याशिवाय आणि जीवासोबत राहण्याशिवाय. आता इकडे जी काव्य आहे ते दोघे सुद्धा घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर ते विचार करत असतात. आता एवढा मोठा सगळा काही धमाका होणार असतो आणि हळूहळू एक एक दिवस जात असतो. आता ह्यांना 6 महिन्याचा कालावधी मिळाल्याच्या नंतर मात्र म्हणजे काही रम्या आहे, रम्याचा खूपच जास्त जळफळाट इथे होत असतो. तिला प्रचंड राग येत असतो. ती म्हणत असते असं हे कसं होऊ शकतं आणि त्यासोबतच ह्यांना एवढा कालावधी देण्याची काय गरज होती, ह्यांनी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या होत्या ना, मग आता एकत्र राहण्याचा काय संबंध आहे, असंच ती इथे बोलत असते. तर इकडे मात्र जो काही जीवा आहे, जीवाला तर प्रचंड आनंद इथे झालेला असतो. आता काही जरी झालं तरी सुद्धा मी ह्या पेपरवर जरी सह्या केलेल्या असल्या तरी सुद्धा या 6 महिन्यामध्ये मी हे सगळं काही सोयीस्कर करेल आणि त्यासोबतच नंदिनीचं मन मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी गोष्ट इथे रम्या आणि वसूला समजते आणि रम्या आणि वसूला समजल्याच्या नंतर त्यांचा मात्र खूप जळफळाट होत असतो. आता वसुंधरा म्हणत असते अगं 6 महिने मिळाले आहेत ना, मग आपण चांगलंच त्यांना इथे सासूचा चांगलाच धाक दाखवूया. सासूचा एकदा का त्यांना धाक दाखवला तर बघ त्या कसं त्यांना सळोकीपळं होऊन जातंय आणि एकदा का त्यांना सळोकीपळं झालं की मग त्या ह्या घरामध्ये टिकणारच नाहीत, असंच आता इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर काही जरी झालं तरी सुद्धा आता आपण हे सगळं असंच करायचं आहे, असंच ती बोलत असते. पण इकडे मात्र मानिनी म्हणत असते मला तुमच्याकडून ही अजिबातच अपेक्षा नव्हती, पण असं आता तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने होतच आहेत म्हटल्यावर आता बघूयात काय होतंय आणि कशा पद्धतीने होतंय, असाच ती इथे विचार करत असते. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात असू देत, जरी आपल्याला मुलांनी सांगितलं नाही तरी सुद्धा त्यांना हे 6 महिने एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ मिळणारच आहे. काही जरी झालं तरी सुद्धा आपण सुद्धा आता त्यांना इथे प्रयत्न करून देऊयात की कशा पद्धतीने आता ते दोघं सुद्धा एकमेकांसाठी अनुरूप आहे. तेव्हाच मानिनी बोलत असते. पण वसवात म्हणत होत्या ते सगळं काही खरंच ठरलं आणि त्यासोबतच गुरुजींनी जे इथे भाकीत केले होते ते सुद्धा अगदीच खरे झालेले आहेत, असंच मला इथे का वाटत आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता मात्र इकडे जे काही विक्रम आहे ते म्हणत असतात हे बघ आता त्यांच्याच कलाने त्यांचं होऊ दे आणि त्यासोबतच आपण जास्त काहीच करायचं नाही. काही जरी झालं तरी सुद्धा त्यांच्या पद्धतीनेच ह्या सगळ्या काही गोष्टी आपण होऊ द्यायच्या आहेत, असंच आता इथे ते बोलत असतात. आणि त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर तरी सुद्धा मानिनीला मात्र खूप प्रश्न पडलेले असतात. इकडे आता जो काही जीवा आहे, जीवा नंदिनीसाठी वेगवेगळ्या गोष्टी ते करतच असतो. काही जरी झालं तरी सुद्धा मला नंदिनीचं मन हे जिंकायचंच आहे आणि एकदा का नंदिनीचं मी मन जिंकलं की मग बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील, असंच आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर हळूहळू दिवस प्रेक्षकांनो इथे जात असतात आणि हळूहळू दिवस गेल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा एकमेकांची मनं ते जिंकत असतात. त्यातच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मदत करण्यासाठी आपले मिथुन काका इथे व्यवस्थित पद्धतीने हजर राहिलेले असतात. आता इकडे जे काही कुरापती असतात वसू आणि त्याचबरोबर जी रम्या आहे ह्यांच्या कुरापतींना आळा घालण्याचं काम सुद्धा इथे आता व्यवस्थित पद्धतीने काव्या करत असते. पण रम्या मात्र काव्याचे कान भरतच असते, पण काव्या मात्र तिचं फारसं काही ऐकत नसते. इकडे आता मानिनी समोर खूप मोठा टास्क असतो. ती म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा मुलांचे संसार हे मार्गी लागलेच पाहिजे. ज्या पद्धतीने आता मुलांना 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्या 6 महिन्यामध्ये यांच्या प्रेमाला बहर आलाच पाहिजे. इकडे
हे सगळं काही झाल्याच्या नंतर आता ज्याच पद्धतीने 6 महिने होतात आणि ज्याच पद्धतीने 6 महिने झाल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याला इथे काउन्सलर जो आहे तो इथे ह्या दोघांना भेटायला बोलवत असतो आणि प्रत्येक वेळी बोलवल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये किती प्रोग्रेस आहे, किती काय आहे, हे सगळं काही इथे आता वकील चेक करत असतो. हळूहळू असेच दिवस गेल्याच्या नंतर शेवटी हे दोघं जण सुद्धा आणि ते दोघं जण सुद्धा फायनली एका टोकाला येऊन पोहोचलेले असतात की आम्हाला घटस्फोट नको आहे. आणि घटस्फोट नको आहे म्हणता क्षणी आता जीवा आणि त्यासोबत नंदिनीच्या नात्यामध्ये सुरुवातीला मैत्री होत असते. हळूहळू एकमेकांची सवय होऊ लागलेली असते आणि एकमेकांची सवय होऊ लागल्याच्या नंतर यांच्या नात्यामध्ये प्रेम फुललेलं असतं, बहरलेलं असतं. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे या पद्धतीने प्रेक्षकांनो होताना आपल्याला दिसत आहेत. आता काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर जो काही इथे आपला हा आहे पार्थ आहे, पार्थ मात्र हळूहळू काव्याच्या अगोदरच तर तो प्रेमात पडला होता, पण आणखी सुद्धा इथे तो काव्याला जाणून घ्यायला शिकला आणि काव्याला सुद्धा हळूहळू इथे आता त्याची ओढ लागलेली असते. आणि त्याचबरोबर इथे शेवटी जो काही पार्थ आहे तो सुद्धा इथे आता काव्याच्या प्रेमात पडतो आणि काव्या सुद्धा इकडे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आता नंदिनी आणि त्याचसोबत जीवा सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या नंतर ह्यांच्या नात्याला मात्र अगदीच 4 चांद सुद्धा इथे लागलेले असतात. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो ह्यांचा आता चौघांचा सुद्धा संसार अगदीच सुरळीत आणि व्यवस्थित मार्गी सुद्धा लागलेला असतो. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.